हॅलो फ्रेंड्स, जय शिवराणा. सर्वांचं माझ्या पवन मलकापूर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जे कोणी नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्याचबरोबर आमची जी फॅमिली ब्लॉग आहेत ते फॅमिली ब्लॉग तुम्हाला रोज पाहण्यासाठी मिळतील. आणि आमच्या फॅमिली ब्लॉगमध्ये नवीन अशी छानशी माहिती आहे, आणखीन जी सत्य परिस्थिती आहे तेच माहिती मिळू शकते. तुम्हाला विचार पडला असेल की बाबा हा नेमका व्हिडिओ कसा आहे, म्हणजे कशाबद्दलचा व्हिडिओ आहे. तर आजचा व्हिडिओ आहे जो काळा मसाला आपण खात असतो त्यासाठी जी वेगवेगळी पद्धत असते, म्हणजेच वेगळ्या सोयीनुसार आपण मसाला वाटतो, तीच आमच्याकडची पद्धत तुम्हाला सांगणार आहे. ज्यांना कोणाला आमचा व्हिडिओ आवडला त्याने आमच्या व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. हो का, हे बघू शकताय आता. हो का, हे जी मिरची आहेत ही मिरची आहे ना आता भाजून घेतलेली आहेत. मग हो का किती काळ्या भोर भाजले. आणि त्याचबरोबर आता बघा, हो का आता हे मसाले आहेत. ज्यांना कुणाला मसाल्याची नावं माहिती असेल त्यांनी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही हे सर्व सांगणार आहोत. एवढ्या मसाल्याची काही अर्धे नावं माहिती आहेत आणि अर्धे नावं काही आम्हाला माहिती नाहीत. जे आम्हाला माहिती नाहीत ते तुम्ही सांगा. हो का, हे जे आता काळ्या मसाल्यासाठी जी लागणार साहित्य आहे, आता हे साहित्य आपण बघूत. आता विचारूत आईला, मला तर काही नावं माहिती नाहीत. आई जसं सांगितली तसं मी आणलो. हो का, आई आता ही मिरच्या कसं केली सांग बरं. आता ही मिरच्या कसं करायचं आहे आता सांग बरं. आता सगळी माहिती आपण आता आईकडून जाणून घेऊ होता. आणि ही जी मिरचू आहे, ही जी काळा मसाला आहे, हे काळा मसाला आहे खाल्लो एवढं टेस्ट लागणार आहे, लईच भारी टेस्ट लागते. आता आपण विचारून घेऊ होता. आई सांग बरं आता ही काय केलीस, मसालाचं कसं आहे मिरच्या. आता कांदा चिरून वाळू घातले. आता कांदा भाजून घ्यायचं, खोबर तळून घ्यायचं, लवंगा घ्यायचं, हे फूल घ्यायचं, हे लवंगा तळून घ्यायचं, हे लवंगा, हे फूल तळायचं, हे फुल मसाला, हे खोबर तळून घ्यायचं, हे बोंड तळून घ्यायचं, सगळं तेलात काढून ठेवायचं. आता सगळं ढीग लावून आता ह्या सर्व मसाल्याचे आपण नाव जाऊन घेणं होता. आता बघा, हो का इलायची, हे लवंगा आहे, हे लवंगा, हे फूल आहे, हे फूल तळायचं, हे कस्तुरी मेथी आहे, हे सुंठ आहे वाळल्याला, हे धने आहे, धने तळून घ्यायचं, हे मेथ्या तळून घ्यायचं, ही बारकी जिरे तळून घ्यायचं, ही फूल तळून घ्यायचं नादर, ही पान तळून घ्यायचं का, ही बोंड तळून घ्यायचे, ही दालचिनी तळून घ्यायची का, इथं दालचिनी आहे, ही दालचिनी आहे, ती ही मिरी आहे, गोल मिरी, ती बोंड आहे, मोठी विलायची, मोठी विलायची आहे, ती खसखस, ही जिरे, बारकी जिरे, आपले जिरे नव्हते, सहा जिरे, सहा जिरे. आणि हे कांदा हे कांदा वाळल्याला कांदा ह्याला तळून घ्यायचं, सगळं एक ठिकाणी करायचं, वाटायचं आणि ह्या मिरच्यात मिसळायचं. ह्या मिरच्यामध्ये मिक्स करायचं सर्व आणि मिक्स करायचं. वांग्याची भाजी करायचं. कोणत्या नमुन्याच्या भाज्या, भरभरी भाज्या होत्यात. आहे तुमच्या हॉटेलमध्ये जायचं नाही, काही विकत आणायचं नाही, पुन्हा मसाला आणायचं नाही, खोबर आणायचं नाही. कळू आता असता आता कमी कर. काय अशा प्रकारचं आता कांदा वगैरे तळून घेतलेला आहे. आता हे सगळं तळलेलं आहे. सगळी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि अशी जर रेसिपी तुम्हाला करायची असेल ह्याच प्रकारे तुम्ही पण काळा मसाला वाटून बघा. अशा प्रकारचा जो काळा मसाला आहे, हा काळा मसाला वाटल्यानंतर आपल्या भाजीमध्ये टेस्ट वेगळीच येते. म्हणजे आपल्याला कोणताही मसाला वापरायची गरज नाही. जो आपला गावरान मसाला आहे, गावरान मसाला तयार करण्यासाठी वेगवेगळी, हो का, या सर्व पदार्थांची आपल्याला आवश्यकता असते. आणि या सर्व पदार्थानुसारच आपण गावरान मसाला आपण तयार करू शकतो. आणि हा जो मसाला आहे, हा मसाला आपल्या भाजीसाठी अत्यंत आवश्यक असतो आणि तसंच आपल्या शरीरासाठीही अत्यंत आवश्यक असतो. हो काय, बघू शकता. हो काय, या घरगुती मसाल्यामुळेच आपल्या भाजीमध्ये खमंग चव येते. मसाला कांदा बरं वाळायला कांदा काय मिरच वाटायची आहे का सखू वाशिवलेला आहे अजून खमंग अजून वाटायची अजून
हो का कांदा तळल्यानंतर हो का अशा प्रकारचा कांदा होतो वाटायला आणि ह्याच कांद्यानुसार हो का ह्या सर्व घटकानुसारच आपल्या भाजीला खमंग चव येत असते. एकदा तुम्ही नक्की करून पहा. आता ह्याच मसाल्याची ऐकून आपण माहिती घेता बरं का. म्हणजे आई कशा प्रकारची मसाला वाटते आणि त्याच पद्धतीनं म्हणजे बाहेरचा मसाला का बरं घेत नाही हे आपण विचार होता. आई आता ही जी मसाला आहे ही मसाला म्हणजे काळ्या मिरचूसाठी जी मसाला लागतो हो का हे वेगवेगळ्या प्रकारचा मसाला लागतो. ही मसाला कधीपासून वाटतेस तू? पहिल्यापासून वाटतेस का आता वाटायला लागलेलीस? आता नवीन नवीन आता थोडं थोडं माहिती करून ठेवला. इकडचं चांगलं लागत नाही. हे गावरानी मसाला राहता हे आपल्या हाताचा हे वाटायचं उकळात वाटीत होतो. आता मिक्सर आता मिशनीवर वाटायचं आला नाहीतर वाटायचं दोन दोन रोज हाताची आग पडायची तशी उचलून 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 बाबा थोडं मोठं काम. आता एवढं भाजणं होईना आता तुमच्या बायकावाला एवढं मसाला भाजणं होईना झाला. आता ही जी आहे आयता मसाला घेऊन आल्या दुकानातला जाऊन दना पळत्यात की 4 आण्याची पुडी रुपयाची पुडी 5 रुपयाची पुडी आणा असं दन वाटावं लागते उन्हाळ्यामध्ये. पावसाळ्यात मग बसून खायला मिळते. आता ही जी आहे आता आम्ही हुंडा आणला माय मिरची वाट ना म्हणाले आता बाया आता काय करावं. आता ही जी मसाला आहे होय ही मसाला आपण घरी तयार केलेला मसाला चांगला लागतोय का बाहेरचा आपण जी विकत घेता मसाला ती मसाला चांगला लागतो? घरचं कामदार वाटायला आता बाहेरचा जी मसाला असतोय त्याच्यामध्ये वेगवेगळं म्हणजे एकदम भारी दिसतंय. वेगवेगळ्या वाट्या करून देते. ही बी भारी दिसते आपलं बी. बरं चव त्याची वेगळी असते आणि आपल्या घरची चव वेगळी असते. ती कशामुळे असते बरं? थांबा जरा आईला फुकू द्या. धूर लागते चुलीचा फोन लावून घ्याले धूर चांगला राहतं. ही खमंग राहतंय वाटल्याला. सकू मसाला बघा ये माझा ये मग उशीर केली दुनियाला का गोळा लागला राहते वाढवत वाटते चिरी आराधनी बाय राहते. मला वरी ऐकू लागलं तर ना हळूहळू नको मागून मला एक डोळा लागला. आता ही झाला कांदा तळणं. आता ह्याच बरोबर हो का ही जी आहे पाला ही निलगिरीचा पाला असतो. निलगिरीचा पाला असते का मसाल्याची पालाच राहते निलगिरी मग सूप भरून आणून वाळून ठेवू. ही मसाल्याची पाला बरं का हो का ही होय जिंदा हे गडबड भाजीला सोडा घातलेली जमना. मला काय सांगू तुम्हाला सोडा घातली ती भाजीला हो काही जी आहे मला काय वाटलं ही निलगिरीचा पाला आहे. बरं निलगिरीचा पाला नाही हे मसाल्याचे पाले आहेत. कारण की निलगिरीचा पाला आणि मसाल्याचा पाला हे सगळे सारखं दिसलेले मला वाटलं निलगिरीचा पाला आहे. काही तळल्यानंतर असा दिसतो का मसाला. आता ही जी मसाला आहे ही सगळा मसाला आपल्या शेतकऱ्याच्याच शेतामध्ये उगवत असतो. म्हणजे आपल्या पशीच उगवतो बरं का. ह्याच्यामध्ये कोणती डिसळ मिसळ नसते. कोणतं खताचा उपयोग नसतो ना कोणत्या घटकाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश नसतो. आणि हे सगळं हे आपल्या गावरान मसाला आहे. हे गावरान मसाल्यानुसारच हो का हे काळा मसाला आपण तयार करू लागला हो का. भाजी एकदम भारी होते. आता हो का ही मसाला आहे. आता हे मसाला आपण तळून घेत आहोत. बघा हे मसाला आहे. आता आता हे मसाला आहे बघा हे तळून घ्यायचे. हे आहेत लोंग आहेत. आता या लवंगाला तळून घेऊ का. उडलाले अंगावर ही
अय्ये. उडत्यात रे बाबा. तरी त्यात काही चट चटके बसतात. लोंगाचे आहेत हो का, हे लोंगा तळल्यानंतर हो का अशा प्रकारे दिसते हो का. आता हे बारीक लोंग आहेत. अरे बाबा. लय तेल उडतंय बरं. जास्त उडलं तेल ह्या लोंगामुळे. उडत रांधरा चाल आजू. हा ते एक कर चाल. आता हे आता घेतो आता फुल हो का हे. फुल घ्यायचं. आता हे फुल तळून घेतो आपण. ट्रकल मधलं बी काढलेलं आहे बरं, ते उरलेलं राहते ते बी आपाप उरलेलं राहते. तेल तापलेलं असतं त्याला काही आहे नाही कशाला ठेवली करपत आहे. वाचले भारी वाला ह्याचा. आता हे हो का हे सुंठ आहे हो का हे. आता सुंठ तळून घ्यायची आपल्याला. आता हे आहे दालचिनी. फेसूला द्यायचा. आता ही मोठी इलायची आपण दळून घेऊ का. नंतर सर हे काय म्हणतात हे भाजून तळून घ्यायचं. तळून घ्यायचं. तळून तेव्हा का हे अशी तळायची. ये डोळ्यावर उडेल बरं काय. आता ही मिरी आहेत. हे ओढणार उडत्यात हे तर लई उडत्यात. फडाफड उडत्यात ते. किती पुढे आहे का पुढे दे की हात. हे धन्य ती खोबर काढते आता कागदावर. अक्षय काढ 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 कर ती खोबर काढ कागदावर के ठेव तर 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 दे परत. धन्य म्हणजे कोथिंबीर. हे जे आपण म्हणाल तो का हे निलगिरीचा पत्ता म्हणजे निलगिरीची पानं. आता ही आहे तेजपत्ता. आता आठवलंय बघा चुलीवरचं मलाच किती हैराणीच काम असते बघा. हो का कुठे गेलं काही आता ही शहा मिरी. लय खमंग वाशूला घ्यायचं तर. हो का ही आहे राणी मिरी. एक राजा मिरे एक राणी मिरे. एक राजा एक राणी. आणि खाणार कोण. मिरचू खाणार सोनी. घाला तर का पारच तेलच गेलं कढईतलं हे. अजून डबल टाकावं लागते. हे राजा मिरे काही राणी मिरे. हेच आहे नाव. हेच नाव दुकानवाल्याला ही राणी मिरे आणि राजा मिरे जे आहेत त्याच्यानुसारच का चांगलं ही होते बरं का. हो का देवा देवा देवा. हो का डबल तेल टाकायला. हो का हो का हो काय. आता हे फुल मसाला आहे. हो काय फुल मसाला. हो का तळल्यानंतर कसं दिसते. हो का हे खबर पूर्ण खिसून घ्यायची आपल्याला. हो का मसाल्यासाठी. आता हे का हे सगळा मसाला जे होता हे सगळा मसाला आपण आता काय केला आहे
तळून घेतला बरं. तळून घेतला तेलात आता वाटण. तळून घेतला आणि तळल्यानंतर ही जी खोबर आहे का ह्या खोबराला खिचला, कारण की जरा असं जर खोबर असलं वाटायला येत नाही आपल्याला. हो काय आता त्याला तळावं लागतंय. तर ह्याला खोबराला खोबरं तळावं लागतंय. हे बारीक वाटावं लागतं. इथं कुठं मिक्सर आहे? बघा. पहिल्याच्या बायाचं काम आहे. आता ही सगळे मसाले हातावर वाटायचे असतात, म्हणजे हो काय असले ह्याला काय म्हणायचं माहिती आहे का? सुंठ. हो काय सुंठ आहे. आणि ही जी आहे ही जी वाटायचं जी काय माहिती आहे का, कोण काय ह्याला काय म्हणत असेल बरं, आमच्या ह्याला खलबत्ता म्हणायचं. खलबत्ता. खलबत्ता. हे खलबत्ता शब्द तुम्हाला माहिती आहे, कन्नड मधला शब्द ही. हो का एवढे सगळे मसाले आता आहे का. कसलं बी घर बांधा पण कळ मुसळ जात पाहिजेच घरात. घर कसलंही बांधा, फडशीचं बांधा, उकळ ठेवा. हो का ही आणखीन राहिलेलं आहे हे राणी मसाला, राजा मसाला, म्हणजे हे सगळंच हो का मसाले. हो काय आता हे सगळंच वाटून घ्यायचे. हो काही करपती टाकायची बाबा ही. एवढं महत्वाचं नसते पण. का कोरड दिसेल ना? आता ही आपलं आता मिरची तयार होते. हो का त्या मिशनीमध्ये आता मिरची काढण्यामध्ये मिरची टाकला. आता हे बघू शकता आपलं मिरची आता रेडी झालेला आहे. हो का आता झालं आता हे मिरची रेडी. मसाला आपला काळा मसाला बघा.